नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश गुरव या ठिकाणी सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो गुरुकुल अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती। तर नफा आणि तोटाच्या लेक्चर नंबर 13 मध्ये या ठिकाणी सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। भाग 13 आपण आज बघतोय नफा आणि तोटाच्या संदर्भात, प्रॉफिट अँड लॉसच्या संदर्भात। पहिल्या 3 व्हिडिओमध्ये बेसिक कॉन्सेप्टच्या संदर्भात चर्चा केलेली होती आणि याचा आणखीन खूप जास्त खोलवर बेसमध्ये अभ्यास करायचा असेल तर ना पर्सेंटेज टॉपिकला जर तुम्ही आधी स्टडी केला तर प्रॉफिट अँड लॉस तुमच्यासाठी या ठिकाणी खूप सोपं जाणार आहे। ओके, सर्व मूलभूत संकल्पनांवरती आधारित ही जी लेक्चर सिरीज आहे, व्हिडिओ लेक्चर सिरीज, या ठिकाणी सर्व स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त नक्कीच असणार आहे। जसं की थंबनेलमध्ये मी या सांगितलंय की सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणार आहे। तर कोणत्या कोणत्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असेल याबद्दल सुद्धा आहे ना खूप वेळा आपण चर्चा केलेली होती। चला तर मग आपल्याला आज काय करायचं आहे, PYQ जे 2024 चे PYQ राहिले होते पोलीस भरतीचे, हे शेवटचे 10 PYQ या ठिकाणी शिल्लक राहिलेले जे आज आपण संपवणार आहोत। आणि उद्यापासून आपण कर सहाय्यक, लिपिक टंक लेखक, त्याच्यानंतर ग्रुप बी, त्याच्यानंतर ग्रुप सी, प्रिलिम्स असतील, मेन्स असतील, राज्यसेवा पूर्व असेल, TET असेल, TIT टेट असेल, अशा इतर सर्व किंवा तलाठीचा पेपर असेल अशा पेपरमध्ये विचारलेले PYQचा जी सुरुवात आहे ती उद्यापासून आपण करणार आहोत। ओके, चला सेशनला या ठिकाणी सुरुवात करण्याच्या अगोदर सांगतोय की या ठिकाणी काल मी व्हिडिओमध्ये विचारलं होतं की ना नेक्स्ट टॉपिक जो आहे तो कुठला स्टार्ट करायचा। आणखीन 3 ते 4 आपले व्हिडिओज होतील नफा आणि तोटावरती। नफा आणि तोटा तिथं कंप्लीट होईल। कंप्लीट झाल्याच्या नंतर मग आपल्याला काय करायचं आहे, पुढच्या चॅप्टरला सुरुवात करायची। तर त्यासाठी सजेशन म्हणून कमेंटमध्ये तुम्हाला मी विचारलं होतं की कुठला चॅप्टर स्टार्ट करायला हवं, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज या चॅप्टरला सोडून। तर मला असं वाटतं की ना बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट्स कालच्या व्हिडिओमध्ये आलेले, परवा दिवशीच्या व्हिडिओमध्ये आलेले। तर LCM आपण जर स्टार्ट केलं तर LCM वरती डिपेंड, म्हणजे लसावी आणि मसावी जर आपण बघितलं तर लसावी आणि मसावीवरती डिपेंड असलेला जो नेक्स्ट टॉपिक आहे काळ काम वेग असेल, टाकी नळ पाईप सिस्टमचा जो चॅप्टर आहे, तर ते इझिली आपण या ठिकाणी आहे ना चॅप्टर सॉल्व्ह करू शकतो। ते एक चांगली अंडरस्टँडिंग बनू शकते। तर तुम्हाला जर याच्या व्यतिरिक्त कुठला चॅप्टर वाटत असेल ज्याची आवश्यकता आहे खूप जास्त असं वाटत असेल तर सजेशन द्यायला कमेंट बॉक्समध्ये ना विसरू नका। तर चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओ लेक्चरला। आजच्या व्हिडिओ लेक्चरमधला हा भाग 13 आहे। भाग 13 मधला हा फर्स्ट क्वेश्चन आहे। तर पहिला क्वेश्चन काय दिलाय, एक अप्रामाणिक दुकानदार खरेदी किमतीत गहू विकत असल्याचा दावा करीत होता, परंतु तो किलोऐवजी 950 ग्रॅम वजनाचा माल देत होता, तर त्याच्या नफ्याची टक्केवारी किती असं विचारलेलं आहे। हा आहे वाशिम जिल्हा पोलीस भरती 2024। या टाईपचा सेम क्वेश्चन 2023च्या PYQ मध्ये होता, जो की एक क्वेश्चन आपण बघितले, बट त्या ठिकाणी 950 ग्रॅम नव्हतं, नंबर दुसरा होता। या ठिकाणी नंबर चेंज झालेत, आपण क्वेश्चन या ठिकाणी ऍड केलाय। तर या शेवटच्या सेशनमध्ये ना परत एकदा तुम्हाला रिवाइज होईल की याच्यामध्ये नेमकी कोणती कॉन्सेप्ट आपण यूज केलेली होती, क्वेश्चनचं आन्सर कसं काढलं होतं। हे मिक्सचर अँड ॲलिगेशन मध्ये सुद्धा आपण बघितलेलं होतं या ठिकाणी। ओके, नफा आणि तोटा यांचं गुणोत्तर किती असलं वगैरे असे पॉइंट्स त्या ठिकाणी डिस्कस केलेले होते। चला तर आजच्या फर्स्ट क्वेश्चनला आहे ना सुरुवात करण्याच्या अगोदर एक व्यक्ती आहे, बऱ्याच जणांनी ऐकलं असेल यांना किंवा माईक गुडविन म्हणून बऱ्याच जणांनी ऐकलं असेल, बऱ्याच जणांनी वाचलं सुद्धा असेल। माईक गुडविन यांनी एक सुंदर काय विचार प्रकट केलेला होता। विचार काय होता, त्यांनी म्हणलं होतं की जर तुमचं या आयुष्यामध्ये आल्याच्या नंतर ओके तुमचं जर आरोग्य चांगलं असेल तर तुम्हाला बाकी इतर कुठल्याही गोष्टीचा विचार करण्याची आवश्यकता नाही। आणि या विधानाला ना पूर्ण करत एका वेगळ्या वळणावरती त्यांनी नेऊन ठेवलं होतं। हे नेहमी म्हणजे हा एवढा सुंदर विचार होता, एवढा सुंदर विचार प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक विद्यार्थी, प्रत्येक विद्यार्थिनी या ठिकाणी याला रिलेट करू शकते। ओके, याचा संबंध आपल्या आयुष्यात आपण जोडू शकतो। माईक गुडविन काय म्हणतात की आयुष्यात व्यक्ती आहे ना 2 गोष्टींबद्दल आहे ना निश्चित विचार करायला पाहिजे, कमीत कमी 2 गोष्टींबद्दल। एक, आपलं स्वास्थ्य, आपलं आरोग्य चांगलं आहे का, आणि दुसरं आपलं स्वास्थ्य, आपलं आरोग्य, आपलं जीवन चांगलं नाहीये का। जर चांगलं असेल तर बाकी कुठल्याही गोष्टीचा विचार चिंता करायची आवश्यकता नाही। आणि जर का आपली तब्येत, आपलं स्वास्थ्य, आपलं शरीर या ठिकाणी चांगलं नसेल तर मात्र आपल्याला 2 गोष्टींबद्दल विचार करावा लागेल। त्यांनी काय सांगितलं, आयुष्यामध्ये 2 गोष्टींबद्दल विचार करावा लागेल। एक, आपलं स्वास्थ्य चांगलं आहे का,
किंवा दुसरं आपलं स्वास्थ्य चांगलं नाहीये का? जर स्वास्थ्य चांगलं असेल तर बाकी कुठल्या गोष्टीचं टेन्शन घ्यायची आवश्यकता नाही, चिंता करायची आवश्यकता नाही. जर आपलं का स्वास्थ्य चांगलं नसेल तर मात्र आणखीन 2 गोष्टींचा विचार करावा लागतो. मी माझं स्वास्थ्य, माझं आरोग्य चांगलं बनवू शकतो का? ओके, जर बनवू शकतो तर घंटा फरक पडणार नाही काहीच, बरोबर. जर बनवू शकतो तर घंटा काहीच फरक पडणार नाही आयुष्यामध्ये. जर मी माझं स्वास्थ्य आणि आरोग्य चांगलं बनवू शकत नसेल तर मात्र आणखीन 2 गोष्टीबद्दल आपल्याला विचार करावा लागतो. पुढे माईक गुडविन काय म्हणतात, जर माझं स्वास्थ्य आहे ना चांगलं बनवू शकत नसेल तर 2 गोष्टींबद्दल विचार करावा लागतो. त्या 2 गोष्टी कोणत्या? मी मरून जाईन का मी जिवंत राहीन. ओके, स्वास्थ्य चांगलं बनवू शकत नाही तर मी मरून जाईन का की मी जिवंत राहीन. जर मी जिवंत राहतोय तर घंटा कुठल्याही गोष्टीचा मला फरक पडायला नको. जर मी आहे, जान है तो जहान है म्हणतात ना, तर जर मी जिवंत असेल तर घंटा कुठल्या गोष्टीबद्दल विचार करायची आवश्यकता नाही. आणि जर का मी मरणार असेल तर मात्र मला परत 2 गोष्टींबद्दल विचार करावा लागेल. मेल्यानंतर मी स्वर्गात जाईन का? मी जर स्वर्गात जात असेल तर घंटा काही फरक पडणार नाही. आणि जर मी नरकात जात असेल तर मात्र 2 गोष्टींबद्दल परत विचार करावा लागतो. ओके, तर नरकात जाईन तर त्या ठिकाणी हे जे माझ्या सोबत ओके या परीक्षांची तयारी करत असताना या स्ट्रगलिंग पिरियडमध्ये जे काही विद्यार्थी माझ्या सोबत दोस्त, बडीज, यार, सोलमेट्स जे काही आपण म्हणतो, हे सगळे माझ्या सोबत असतील का तिथं? जर ते माझ्या सोबत असतील तर घंटा फरक पडणार नाही. आणि स्वर्गात गेलो तर असंही काही फरक पडणार नाही. तर अंतिमतः आयुष्यामध्ये आहे ना काहीही घडेल, काही घंटा फरक पडत नाही. ओके, तर मला पोस्ट मिळेल का, मिळणार नाही का, माझा अभ्यास पूर्ण होईल का, पेपरपर्यंत पूर्ण होणार नाही का, या ठिकाणी सिलेबस कव्हर होईल का, सिलेबस कव्हर होणार नाही का, एवढं स्ट्रगल केल्याच्या नंतर पोस्ट मिळेल का, पोस्ट मिळणार नाही का, या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये ना खूप जास्त महत्त्वाच्या, इम्पॉर्टंट नाहीयेत. आयुष्य जगता यायला पाहिजे शिकत असताना. ओके, आपण अभ्यास करतोय सध्या ज्या स्ट्रगलिंग पिरियडमध्ये आहात, हा स्ट्रगलिंग पिरियड नाही, हा एन्जॉय करायचा पिरियड आहे. आणि अभ्यास माझ्यासोबत करत असताना या ठिकाणी एकदम हॅपी फ्रेश मूड ठेवून या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. आणि अशी एक फिलिंग ठेवायची की आज काहीतरी आपण नवीन बघणार आहोत आणि उद्या याच्या पुढचं काहीतरी नवीन शिकणार आहोत, ज्याच्यामुळं आयुष्य आपलं काय नक्की सुधरेल. ओके, चलो, तर हा सुंदर विचार माईक गुडविननी दिलेला होता. तर एवढा म्हणजे काय हार्ट टचिंग होतं ते, एवढं मनाला असं पटलेलं होतं की आज सुद्धा आहे ना लक्षात आहे. मला माझ्या सरांनी सांगितलं होतं ज्यावेळेस कॉलेजला होतो त्यावेळेस. ओके, चलो, त्याच्याबद्दल नंतर कधी डिस्कस करू आपण. आज फर्स्ट क्वेश्चनला आपण सुरुवात करू. तर पहिला क्वेश्चन काय आहे, एक अप्रामाणिक दुकानदार खरेदी किमतीत गहू विकत असल्याचा दावा करीत होता. म्हणजे जेवढ्या किमतीला गहू आणलेला आहे तेवढ्याच किमतीला मी विकतोय, याच्यामध्ये मी कुठलाही नफा कमवत नाहीये किंवा मला कुठलाही तोटा सहन करावा लागत नाही. तर परंतु तो किलो ऐवजी 950 ग्रॅम वजनाचा माल देत होता. ओके, किती? 1 किलोग्राम द्यायच्या ऐवजी त्यानं काय केलंय, फसवून लोकांना 950 ग्रॅम वजनाचा माल देत होता. तर त्याच्या नफ्याची टक्केवारी किती? 100% त्याला नफा झालेला असेल. बट हा नफा किती % झालेला आहे हे आपल्याला काढायचं आहे. तर या कॉन्सेप्टला समजून घेत असताना मी काय सांगितलं होतं, सपोज करा 1000 ग्राम एवढा माल तो विकतोय आणि प्रत्येक ग्रामचा रेट आहे 1 रुपये. तर 1000 ग्राम साठी तो किती चार्ज करतो? 1000 रुपये एवढं चार्ज करतो. 1000 ग्राम मालाची किंमत किती आहे? 1000 रुपये. 1000 ग्रामच का बरं घेतलं? कारण त्यांनी काय केलेलं आहे, परत 50 ग्रामची या ठिकाणी चोरी केलेली आहे. 950 म्हणजे 1000 ग्राम देण्याच्या ऐवजी काय केलंय, 950 ग्रामच माल दिलेला होता. त्याच्यामुळे आपण घेतलं 1000 ग्राम, प्रत्येक ग्रामचा 1 रुपये, यानुसार 1000 ग्रामची किंमत किती झाली? 1000 रुपये झाली. तर लोकांना तो काय म्हणतोय, दावा काय करतोय, दावा करतोय की मी तुम्हाला 1 किलोग्राम देतोय, मात्र तो देतोय किती? 950 ग्राम. ओके, 950 ग्राम. आणि मग त्यांनी चार्ज किती करायला पाहिजे होतं? 950 रुपये चार्ज करायला पाहिजे होतं. किती? 950 ग्रामचे 950 रुपये. मात्र तो काय सांगतोय, हा माल 950 ग्राम नसून किती आहे? 1000 ग्राम आहे. किती आहे? 1000 ग्राम आहे. आणि लोकांकडून घेतोय किती? 1000 रुपये. किती रुपये घेतोय? 1000 रुपये. मात्र बदल्यात काय करतोय तो? 1000च्या बदल्यात माल 1000 ग्रामचा देत नाहीये. जसं की त्यांना या ठिकाणी काय केलं होतं की दावा केलेला होता, तो काय करतोय? 950 ग्राम. ओके, 950 ग्राम माल विकत आणण्यासाठी त्याला किती रुपये लागले? 950 रुपये. तर ही खरेदी किंमत झाली. हा दिलेला माल आहे, ग्राहकांना दिलेला माल 950 ग्राम.
ग्राहकांना जो माल दिलाय त्याची खरेदी किंमत किती आहे 950 रुपये. किती ग्रामची चोरी केली आहे 50 ग्रामची चोरी केलेली आहे. 50 ग्रामची चोरी केलेली आहे आणि 50 ग्रामची आहे ना किंमत किती होते 50 रुपये. तर 950 खरेदीचा माल विकून तो त्याच्यावरती किती नफा कमवतोय 50 रुपयांचा नफा कमवतोय. तर आपण काय करतो या ठिकाणी नफा कितीचा झालेला आहे 50 रुपयांचा झालेला आहे. तर किती वरती 50 रुपये तो कमवतो किती विकून 950 रुपयांचा माल विकून. म्हणून नफा नेहमी कशाच्या खरेदी किमतीच्या किती टक्के आहे हे काढत असतो. खरेदी किमतीवरती डिपेंड असतं. हे अगदी एकदम बेसिक सुरुवातीला आपण या गोष्टी आहे ना डिस्कस केलेल्या होत्या. तर सॉल्व्ह करू या ठिकाणी. तर सोल्युशन काय असेल 0 0 कॅन्सल 5 1 5 19 5 95 19 ने भाग द्या 19 1 19 19 5 95 होतात 5 शिल्लक राहतात भाग जात नाही दशांश दिला 50 झाले 19 दोन्ही 38 राहिले किती 12 या ठिकाणी भाग जात नाही दशांश तर दिलेला आहे ऑलरेडी आपण 0 घेऊ या ठिकाणी आणि कितीचा 19 सख्ख या ठिकाणी भाग जाईल 20 सख्ख 120 होतात तर 19 सख्ख या ठिकाणी भाग जाईल 6चा 5.26% 5.26% एवढा त्यांनी नफा कमवलेला आहे. हे या क्वेश्चनचं काय आहे आन्सर आहे. इथपर्यंत कुणाला कुठलीही अडचण असेल तर कमेंट सेक्शन ओपन आहे त्या ठिकाणी कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही तुमच्या अडचणी विचारू शकता. आणि मी असं मानून चालतो कमेंट सेक्शन मध्ये जर विद्यार्थी माझे प्रिय विद्यार्थी जे सर्व आहेत प्रिपरेशन करणारे डे 1 पासून या ठिकाणी ना जे कनेक्टेड आहेत तुम्ही अडचण विचारत नाही याचा अर्थ आहे ना कुठलीही अडचण तुमची आहे ना मी शिल्लक ठेवत नाहीये असं मला वाटतं. मी खूप जास्त परफेक्ट फील करतोय. बट जर मी का परफेक्ट फील करत असेल मी एकदम योग्य शिकवतोय याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा डाऊट नाहीये असं जर मला वाटत असेल तर मी चुकीच्या संगतीत आहे. बिकॉज त्या थोर व्यक्तींचं नाव माहिती नाही बट त्यांनी असं सांगितलंय इफ यू आर अ इंटेलिजंट पर्सन इन युअर रूम इफ यू आर इंटेलिजंट और स्मार्टेस्ट पर्सन इन युअर रूम देन यू आर इन द रॉंग रूम. जर तुम्ही ज्या खोलीमध्ये आहात किंवा ज्या सराउंडिंग मध्ये आहात तिथं तुम्ही सर्वोत्तम असाल तर तुम्ही चुकीच्या संगतीमध्ये आहात. तुम्हाला तुमच्यापेक्षा स्मार्ट तुमच्यापेक्षा चांगल्या व्यक्तींच्या सानिध्यात राहायची आवश्यकता आहे जेणेकरून तुम्ही अपग्रेड व्हाल. वासरात लंगडी गाय शाणी बनायचं नाही. ओके हे सांगायचं याचा तात्पर्य असा आहे जर तुम्हाला कुठलाही डाऊट वाटतो 1% पण डाऊट वाटतो तुमची कुठलीही अडचण असेल कमेंट सेक्शन मध्ये ना कमेंट ड्रॉप करा मी 100% त्या ठिकाणी ना त्याचं निराकरण करेन. आणि जर का कमेंट बॉक्स मध्ये ना तुम्ही काही लिहित नसाल जर तुमच्यासाठी हे सगळं सोल्युशन जे हे परफेक्ट असेल तर प्रत्येकाने व्हिडिओला लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे. हे कमीत कमी मी डिझर्व करत असेल. दोन्हीपैकी एक गोष्ट व्हायला पाहिजे दोन्हीपैकी काहीच नाही केलं असं व्हायला नको. चलो तर अडचण नसेल तर मग आता बघू आपण क्वेश्चन नंबर 2. चलो स्क्रीनवरती आहे ए दुकानदार प्रथम 10% सूट व नंतर 20% सूट देतो. बी दुकानदार अनुक्रमे 3 वेळा 10% सूट देतो. तर खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. या ठिकाणी कोणतेही कॅल्क्युलेशन करायची आवश्यकता नाही. या ठिकाणी 4 स्टेटमेंट दिले त्यापैकी एक योग्य स्टेटमेंट योग्य विधान आपल्याला काय करायचं आहे निवडायचं आहे. हा पण आहे वाशिम जिल्हा पोलीस शिपाई भरती 2024 चा क्वेश्चन. काय सांगितलं या ठिकाणी ए आणि बी हे 2 दुकानदार आहेत. ए आणि बी हे 2 दुकानदार आहेत. तर ए ने काय केले प्रथम 10% सूट दिले व नंतर 20% सूट दिलेली. ओके आपण असं करू शकतो वस्तूची मूळ किंमत किती होती 100 रुपये. वस्तूची मूळ किंमत किती 100 रुपये. याचं पर्सेंटेज घेणं सोपं जातं. तर आपण काय करू 10% सूट देऊ. याच्यावरती किती 10% सूट 10% सूट दिली तर किंमत किती बनली 90 रुपये. किती बनली 90 रुपये. त्याच्यानंतर परत त्यानं काय केलं 20% सूट दिलेली. किती टक्के 20% सूट दिलेली आहे. 90चं 20% किती बनतं 18 बनतं. 90 मधून 18 मायनस केल्याच्यानंतर शिल्लक किती राहतात 72 रुपये. तर एकत्रितपणे या ठिकाणी टोटल 28 रुपयांची सूट झाली. 100 रुपयाची वस्तू 72 रुपयाला भेटते. स्टेटमेंट सेकंडच्या बाबतीत आहे ना विचार करा काय सांगितलं या ठिकाणी बी जो आहे या ठिकाणी बी ने काय केलंय बी दुकानदार अनुक्रमे 3 वेळा 10% सूट देतो. किती वेळा 3 वेळा 10% सूट देतो. आणि हे दोन्ही इक्वल नाहीत बरं लक्षात ठेवा. बी जवळ पण असलेल्या वस्तूची मूळ रक्कम किती होती 100 रुपये. त्यानं पहिल्यांदा काय केलं याच्यावरती 10% सूट दिलं. किती 10% सूट दिलं. 10% सूट दिल्याच्या नंतर वस्तूची किंमत किती बनली 90 रुपये. ओके
परत आणखीन दुसऱ्यांदा किती 10% त्यांनी सूट दिलेली आहे. किती टक्के? 10%. तर 90चं 10% किती असतं? 9. तर 90 मधून 9 गेले किती राहिले? 81. किती राहिले? 81. परत तिसऱ्यांदा किती वेळा? 3 वेळा 10% सूट दिली. तर 81 वरती परत 10% सूट दिलेली आहे. आता 81चं 10% किती बनतं? 8.1. किती बनतं? 8.1. 81 मधून 8.1. कन्फ्युजन म्हणजे कन्फ्यूज व्हायचं नाही बिलकुल मध्ये. 81 मधून 8.1 मायनस करायचे. हा दशांशाच्या खाली दशांश. ही मेथड सांगतोय की पॉईंट वाल्या संख्यांची वजाबाकी कशी होते. 10 मधून 1 गेला, 9 राहिला, हातचाला 1. 11 मधून 9 गेले, 2 राहिले, हातचाला 1. 8 मधून 1 गेला, 7. किती आलं? 72.9. किंमत किती आली? 72.9. ओके, झालं. या ठिकाणी याला काढून टाकू आपण. फायनल किंमत किती राहिली? 72.9. चलो, तर मला सांगा या ठिकाणी ए हा 100 रुपयाची वस्तू फायनली 2 वेळेस डिस्काउंट दिल्याच्यानंतर किती रुपयाला विकते? 72 रुपयाला. आणि तिथंच या ठिकाणी 81, 72. तर बरोबर केलं ना आपण? 72.9. हा, ओके, राईट. चला. आणि बी तिथं 100 रुपयाची वस्तू किती रुपयाला विकतोय? 72.9 रुपयाला. कुणाची वस्तू महाग आहे? तर बी ची वस्तू महाग आहे. म्हणजे सूट कुणी जास्त दिले? सूट या ठिकाणी ए ने जास्त दिलेली, बी ने किती दिले? कमी दिलेली आहे. ओके, स्टेटमेंट काय दिले? ए दुकानदार अधिक सूट देतो. ए दुकानदार अधिक सूट देतो. ऑप्शन नंबर बी, बी दुकानदार अधिक सूट देतो. बी दुकानदार अधिक सूट देतो. ए आणि बी दुकानदार समान सूट देतात आणि यापैकी नाही. यापैकी कोणतं स्टेटमेंट बरोबर आहे? 100 रुपयाची वस्तू 72 रुपयाला भेटते. 100 रुपयाची वस्तू 72.9 रुपयाला भेटते. म्हणून या क्वेश्चन साठी आन्सर काय असेल? ए दुकानदार अधिक सूट देतो. ए दुकानदार अधिक सूट देतो. ऑप्शन नंबर फर्स्ट हे काय असेल या ठिकाणी? आन्सर असेल 80. ओके, चलो. क्लिअर आहे? चलो, डाऊट नसेल तर हा आहे क्वेश्चन नंबर 3 तुमच्या स्क्रीनवरती. रामने MRP वर 20% सवलतीवर एक बाईक खरेदी केली. एका वर्षानंतर रामने ती बाईक रमेशला 10% तोट्यात विकली. आणखीन 1 वर्षानंतर रमेशने ती बाईक रंजनला 20% नफ्यात विकली. जर रंजनने 1,29,600 रुपये दिले असतील तर बाईकची MRP किती आहे? 2 मेथडने क्वेश्चन सॉल्व्ह करता येईल. प्रोसेस काय काय झाले क्वेश्चन मध्ये ना व्यवस्थित वाचून घ्यायचं. व्यवहार कुणाकुणामध्ये आणि कसा कसा घडलेला आहे. हा भंडारा जिल्हा पोलीस शिपाई भरती 2024 चा क्वेश्चन आहे. आणि या टाईपचा क्वेश्चन याच्या अगोदर सुद्धा आपण बघितलेला आहे. इथं नंबर चेंज आहे, त्या ठिकाणी नंबर चेंज होते. रामने MRP वर 20% सवलतीवर एक बाईक खरेदी केली. ओके, किती? सपोज करा रामसाठी या ठिकाणी बाईकची किंमत सुरुवातीला किती होती? 100 रुपये होती. किती रुपये होती? 100 रुपये. MRP किती होती? 100. तर नेहमी जी MRP असते ती 100% मानून चालतो ना छापील किंमत. तर 100% होती. 20% सवलतीवर म्हणजेच रामने खरेदी केलं किती रुपयाला? 80 रुपयाला. रामने खरेदी केलं कितीला? 80 रुपयाला. कारण 100चं 20% मायनस केलं तर 80 येईल. एका वर्षानंतर रामने ती बाईक रमेशला 10% तोट्यात विकली. रामने कुणाला विकले? रमेशला. 10% तोटा सहन केलाय. 80 रुपयाचं 10% 8 होतं. तर त्यानं कितीला विकलं? 72 रुपयाला विकलं. रमेशला किती? 72 रुपयाला विकलं. त्याच्यानंतर पुढं काय झालंय? आणखीन 1 वर्षानंतर रमेशने ती बाईक रंजनला 20% नफ्यात विकली. जेवढ्या रुपयाला? 72 रुपयाला रमेशने घेतलं. बट रंजनला विकत असताना याच्यावरती किती? 20% त्यांनी नफा कमवला. तर 20% नफ्यात विकली. 72चं 10% असतं 7.2. 20% असतं 14.4. तर 14.4 त्यांनी नफा कमवलाय. तर त्यानं किती रुपयाला विकलं असेल? या ठिकाणी हा 0.4 ला 4 जशास तसं 4 आणि 2 6 7 आणि 1 8. किती रुपयाला विकली? 86.4 रुपयाला. तर रंजनने त्या बाईकची किंमत 1,29,600 रुपये दिलीत. आता हे काय घेतलं? जर गाडीची छापील किंमत 100% आहे तर रंजनने ज्या किमतीमध्ये खरेदी केलंय ती किंमत किती आहे? 86.4%. तर या क्वेश्चनला आपण लिहू शकतो. या क्वेश्चनला काय लिहू शकतो आपण? या प्रश्नाला आपण लिहू शकतो
1,29,600 रुपये ही जी किंमत आहे ती किती आहे? 86.4%. किती? 86.4. तर बाईकची एमआरपी किती असं विचारले? बाईकची एमआरपी किती असेल? 100% असेल. 100% इज इक्वल टू एक्स. बरोबर, एक्स. ही एक्सची किंमत काढायची आहे आपल्याला. तर ऑप्शन आहेत, ऑप्शन वरून आपण आहे ना सिम्पली आन्सर काढू शकतो की 86.4. ओके, याला आपण काय करू? 86.4 म्हणजे आपण याला 87% पकडू. सध्या किती? 87%. तर 13% सूट पडली. ओके, एमआरपी जी आहे एमआरपी पेक्षा किती? 13.5% रुपयानं कमी पडलेला आहे. तर यापैकी कोणत्या संख्येमधून त्याचे 13% वजा केल्याच्या नंतर 1,29,000च्या आसपास उत्तर येतं? 1,40,000चं 13% जर आपण मायनस केलं, 1,40,000चं 13% यातून मायनस केलं तर काय येतं या ठिकाणी? रॅन्डम मी कुठलाही नंबर घेतो. 1,40,000चं 10% किती असतं? 10% या ठिकाणी 14,000 असतं. 10% 14,000 आणि 1% किती असतं? 1400. 3% किती असतात? 4200. किती? 4,200. तर 1,40,000चं मी 13% काढलं. 00281. 18,200. 18,000च पकडू. 1,40,000 मधून 18,000 काढायचे. 1,40,000 मधून आधी आपण आहे ना 20,000 मायनस करू. किती? तर शिल्लक किती राहतं? 1,20,000. 1,22,000च्या आसपास किंमत येते. हे समजते का गोष्ट? पॉइंट मध्ये जाऊ नका म्हणतोय मी काय सांगतोय? गाडीची किंमत किती होती? 100% होती. रंजनने कितीला घेतलंय? 86.4%ला. म्हणजे ना गाडी किती स्वस्त झाली एमआरपी पेक्षा? 13.5%, 13.6% म्हणू शकतो. तर 13%च करू, पॉइंटला सोडून द्या. आपण गाडीची किंमत 1,40,000 सपोज केली एमआरपी, तर रंजनला भेटली किती? 13% कमी होऊन 13% किती होतात? 18,200 होतात. ते मायनस केले. 18,000 मायनस केले तर किती येतं? 1,22,000 एवढं येतं. गाडीची किंमत 1,22,000 दिली का? नाही. मग 1,40,000 पेक्षा थोडंसं जास्त असेल किंमत, थोडंसं जास्त नाही या ठिकाणी. कारण 1,22,000 एवढं उत्तर यायला आपलं 1,29,000 पर्यंत पोहोचायचं आहे. तर डायरेक्ट 2 लाख किंवा 2.25 लाख बघण्यापेक्षा 1.5 लाख बघू शकतो. तर या ठिकाणी एक्स ची जर व्हॅल्यू काढली तर 1.5 लाखच येतं. मी सोल्युशन करून दाखवतो या ठिकाणी. बघा, हा सोल्युशन तुम्ही सुद्धा करू शकता. बट इथे बरेच विद्यार्थी म्हणतील सर इथं पॉईंट मध्ये घुसलोय ना, तर कसं करायचं? अवघड काहीच नाही त्याच्यामध्ये. चलो, एक्स ची किंमत कशी काढतो आपण? एक्स ची किंमत हे 86.4 गुणिले एक्स आणि इकडे काय असेल? 1,29,600 गुणिले किती? 100. चलो, एक्स बरोबर व्हॅल्यू काढत असताना 1,29,600 गुणिले 100 गुणाकार करू नका, असंच ठेवा. छेदामध्ये किती आहे? 86.4. हा दशांश काढून टाकू, टेन्शन काढून टाकू. अगोदर दशांश म्हणजे काय करतं? डोक्याला ताप देतं. तर हे जर काढून टाकायचं असेल तर इथे एक शून्य घ्यावं लागेल. 10ने इथं पण मल्टिप्लाय केलं, इथं पण मल्टिप्लाय केलं. तर नेक्स्ट स्टेप मध्येच लिहितो मी या ठिकाणी. ओके, बाकीचं सोल्युशन आहे ना पुढच्या पेजवरती घेऊ. एक्स बरोबर या ठिकाणी 129,600 इंटू 1000 डिवाइड बाय 864. कोणत्या संख्येने भाग देऊ शकतो या ठिकाणी? 8 आणि 7 14, 18. तर 3 ने पण भाग जातं, 4 ने पण भाग जातं, 12 ने भाग देऊ शकतो बघायला. ओके, आणि याला पण 12 ने भाग देऊ शकतो. तर 12 सत्ते 84 राहिले 2, 12 दोन्ही 24. किती आलं? 72 आले छेदामध्ये. 12 1 12, 9ला भाग जात नाही, 0चा भाग घातला. 12 8 96 राहिले काय? 10,800. जे राहिले ते इकडे लिहून घेतो मी. 10800 इंटू 1000 डिवाइड बाय, छेदामध्ये काय राहिले? फक्त 72 राहिले. ओके, तर 72. तर चला 9 ने भाग देऊ. 9 8 72, 9 1 9 राहिला 1, 9 दोन्ही 18. ओके, तर हे पण 2 0 कॅन्सल करा, इथे लिहून घ्या. तर 8 ने भाग देऊ. 8 1 8, 15 8 20चे डायरेक्ट करू शकतो मी, तुमच्यासाठी ना समजावून सांगतोय. 8 1 8 राहिले किती? 4, 8 5 40. किती राहिलं? 150. 150 गुणिले 1000 1000 राहिले. किती झालं? 1,50,000
1000. तर गाडीची मूळ किंमत MRP जी आहे बाईकची ती किती आली? 1,50,000 आलेला आहे. सर एवढा मोठा भागाकार करणं आवश्यक होतं का? बेटा करणं आहे, याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. बट आपल्याजवळ आहे मेंटॉस जिंदगी. आपण काय बघितलं होतं ज्यावेळेस आहे ना पर्सेंटेज काढत होतो किंवा आपण रेशिओ अँड प्रपोर्शनमध्ये सुद्धा सांगितलं होतं की क्वेश्चन दुसऱ्या मेथडने सुद्धा सॉल्व्ह होऊ शकतो. कसा होऊ शकतो? इकडे बघा. ओके, चलो मी तुम्हाला काय सांगितलं होतं, पेज दुसरा घ्यावा लागेल आता. या ठिकाणी फोकस करा. मी तुम्हाला काय सांगितलं, एखादी वस्तू आहे. ओके, एखादी वस्तू 10% सूट भेटली आपल्याला वस्तूवरती. 10% सूट भेटल्यामुळे ना ती वस्तू किती रुपयाला घेतलोय? 180 रुपयाला घेतलोय. आता नंबर तुम्हाला माहिती असेल, ती संख्या 200 आहे. 200चं 10% मायनस केलं तर 180 येतं. तर आहे ना 200 आपल्याला माहिती, MRP आपल्याला माहिती नाही, बट एक वस्तू आपल्याला 10% सूट वरती भेटलेली आहे. ओके, 10% सूट वरती भेटले किंवा 10% तोटा झालेला आहे आपल्याला, तर त्याची किंमत किती भेटली? 180 रुपये. तर आपण त्या वस्तूची किंमत तर माहिती नाहीये, त्या वस्तूची मूळ किंमत तर माहिती नाही, बट एक्सचे किती टक्के काढतो? 10% तोटा झालाय किंवा 10% सूट भेटलेली असेल तर वस्तूची ती किती टक्के किंमत असते? 90% किंमत असते. 90% म्हणजे किती असतं? 90/100. एका वस्तूचं आहे ना 10% सूट म्हणजे किती? त्याची विक्री किंमत 90% आणि ती किती रुपये? 180 रुपये. बरोबर आहे. तर बघा 200 उत्तर कसं येतं. एक्स बरोबर सॉल्व. हे 0 इथंच कट करू. ओके, पलीकडे 180 हा 10 कुठं जाईल? अंशामध्ये. हा 9 कुठं जाईल? छेदामध्ये. 9 1 9, 9 2 18. एक्स बरोबर 20 × 10 बरोबर किती आलं? एक्स बरोबर 200 आले. समजले? तर याच पद्धतीने ना मागच्या क्वेश्चनला आपल्याला आहे ना सॉल्व्ह करायचं आहे. कसं? हे समजण्यासाठी लिहिलं होतं, हे मी रब करतो. ज्यांना आवश्यकता आहे त्यांनी आहे ना काय करायचं आहे, नोट्स जे बनवताय तुम्ही, आय होप हातामध्ये आहे ना तुमच्या नोटबुक असेल, पेन असेल, नोट्स बनवत असाल. या ठिकाणी आपल्याला काय म्हणलं की क्वेश्चन व्यवस्थित वाचा. काय दिलं होतं? रामने MRP वर 20% सवलतीवर एक बाईक खरेदी केली. किती? 20% सवलत, त्याच्यानंतर 10% तोट्यात विकले, त्याच्यानंतर 20% प्रॉफिट झालेलं आहे. ओके, गाडीची किंमत X रुपये आहे. ओके, 20% सवलत दिली म्हणजे गाडी किती टक्क्यांना विकली? 80% विकली. 100 रुपयाची गाडी, 100 रुपयाच्या गाडीवरती 20 रुपये सवलत भेटली तर 80 रुपयाला 80% म्हणजे 80/100. ओके, तर रामने काय केलंय, ती गाडी परत 10% तोट्याने विकलंय. 10% तोटा झाला म्हणजे त्याच्यावरती काय झाला? म्हणजे ती जी किंमत होती त्याचं 90%ला विकली गाडी. किती? 90%. 10% तोटा होणे म्हणजेच काय? 90%. त्याच्यानंतर शेवटी कोण होतं? नाव, पर्सनचं नाव बघतो मी फक्त या ठिकाणी. रमेशने कुणाला? रमेशने रंजनला 20% नफ्यात विकली. रमेशने रंजनला 20% नफ्यात. 20% नफा म्हणजे 120% किंमत. 120% किंमत. बरोबर. तर ही किंमत किती आहे म्हणून सांगितलंय? 1,29,600. ओके, चलो सॉल्व करू याला. 0 0 कॅन्सल, 0 0 कॅन्सल, 0 0 कॅन्सल. ओके, छेदातल्या सर्व संख्या अंशात जातील, अंशातल्या सर्व संख्या छेदात जातील. एक्स ची किंमत काढायची म्हणून आपण काय करणार? एक्स बरोबर हे 1,29,600 गुणिले हे 10 गुणिले 10 गुणिले 10 या अंशात गेले. 8 9 आणि 12. 8 9 आणि 12. ओके, तर भाग देऊ आपण 8 ने. 8 1 8, 8 1 8 राहिले 4, 8 संग 48 राहिला 1, 8 2 16 आणि हे 2 शून्य राहिले. ओके, इथून काढून टाकू. 9 ने भाग देऊ शकतो का? हो देऊ शकतो. 9 1 9, 9 1 9 राहिले किती या ठिकाणी? 7 राहिले, 9 8 72. किती राहिले? 1800 राहिले. इथं मी लिहून घेतो 1800. ओके, चलो. आणि हे 1000 डिवाइड बाय किती आहे? 12 राहिले फक्त. 12 1 12, 12 1 12 राहिले 6, 12 5 60. 150 गुणिले 1000 किती होतात? 150 वरती 3 शून्य, 1,50,000 ही त्या गाडीची काय आहे? MRP आहे. या दोन्ही मेथडनी क्वेश्चन सॉल्व्ह होतो. या क्वेश्चन मध्ये आन्सर कसं काढायचं याच्यावरती फोकस करू नका. कोणते 2 मेथड यूज करून आपण उत्तर काढू शकतो याचा विचार करा. ओके, चलो.
हा आहे क्वेश्चन नंबर 4 तुमच्या स्क्रीनवरती. 15 रुपये प्रति किलोचा 10 किलो गहू 10 रुपये प्रति किलोचा 5 किलोच्या 5 किलो गव्हासोबत मिसळून ते गहू 20 रुपये प्रति किलोच्या भावाने विकल्यास मिळणारा नफा किती? एकदम सिंपल क्वेश्चन आहे. मी 30 सेकंदाचा वेळ देतो तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. ओके, कन्फ्युजिंग वाटतो, इन्फॉर्मेशन खूप सारी दिलेली, बट खूप बेसिक क्वेश्चन आहे. इथं प्राइस देऊ आणि इथं क्वांटिटी लिहू किती आहे ती. ओके, खरेदी करतानाची आणि विक्री करतानाची. चलो झालं की सांगा. मग आपण आहे ना क्वेश्चन सांगणार कसं, कमेंट सेक्शन मध्ये आहे ना उत्तर सांगा, मी नंतर बघेन. ओके, आता सध्या या ठिकाणी काय करतोय मी क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेतो. 15 रुपये प्रति किलोचा 10 किलो गहू. ओके, रेट किती आहे 15 रुपये आणि किती किलो 10 किलो, तर किती रुपये झाले हे याचे 150 रुपये झाले. ओके, त्याच्यानंतर 10 रुपये प्रति किलोचा रेट किती आहे 10 रुपये, किलो किती आहे 5, 10 रुपये प्रति किलोचा 5 किलो गव्हासोबत किती रुपये होतात 50 रुपये. खरेदी किंमत किती झाली 200 रुपये. विक्री करत असताना काय केलंय 20 रुपये प्रति किलो, 20 रुपये प्रति किलो या ठिकाणी 20 रुपये प्रति किलो 20 रुपये पर केजी. किती किलो आहे, जेवढं आपण खरेदी केलं होतं तेवढं विकणार ना, 10 आणि 5 15, 15 आणि 30 300 रुपये. खरेदी किंमत 200, विक्री किंमत 300. तर नफा किती कमावलाय, नफा 100 रुपये कमावलाय त्यानं. नागपूर ग्रामीण चालक पोलीस. ओके, या ठिकाणी सिंपल क्वेश्चन होता. आन्सर किती आहे 100 क्वेश्चन. कुठलाही डाऊट असायला नको या क्वेश्चन मध्ये. चलो क्वेश्चन नंबर 5 च्या स्क्रीनवरती या ठिकाणी एका दुकानदाराने जेवढ्या रुपयांना 3 पेन खरेदी केले तेवढ्याच रुपयाला 2 पेन विकले, तर या व्यवहारात दुकानदाराला झालेला शेकडा नफा किंवा तोटा किती असं विचार. शेकडा नफा किती असं विचारले. सरळ जेवढ्या रुपयांना 3 पेना खरेदी केल्या, ओके, तेवढ्याच रुपयाला 2 पेन विकली. म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल 3 पेनांची खरेदी किंमत, 3 पेनांची खरेदी किंमत ही 2 पेनांच्या विक्री किंमती एवढी आहे. हेच दिले ना, एका दुकानदाराने जेवढ्या रुपयांना 3 पेन खरेदी केले तेवढ्याच रुपयाला 2 पेन विकले. 3 पेन खरेदी केलेली किंमत आणि 2 पेन विक्री केलेली किंमत दोन्ही किंमती सारखे आहेत म्हणून आपण इक्वेशन बनवलं. तर आता काय करू, खरेदी किंमतीला पलीकडे घेऊन जाऊ छेदामध्ये आणि 2 ला इकडे आणू. ओके, हा 3 अंशामध्ये होता, हा 2 कुठे छेदामध्ये, आणि इकडे विक्री किंमत कुठं होतं अंशामध्ये होतं, आणि हा अंशातला खरेदी किंमत बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाईल आणि कुठं जाईल छेदामध्ये खरेदी किंमत. ओके, आता बघा ह्याच्यामध्ये मस्त मजा येईल. ओके, आपल्याला खरेदी किंमत 2 रुपये, विक्री किंमत 3 रुपये, नफा किती झाला, नफा झाले ना 1 रुपये. नफा कशावरती झालाय आपल्याला खरेदी किंमतीवरती. तर शेकडा नफा काढत असताना 1 रुपयांचा नफा झाला खरेदी किंमत 2 वरती. तर हे किती टक्के आहे, हे गुणिले 100 बेकबे 10 50%. नफा किती झालाय 50% नफा झालेला आहे. हा होता सोलापूर ग्रामीण चालक पोलीस भरती 2024चा क्वेश्चन. आपल्याला 2023 पेक्षा 2024च्या क्वेश्चनची काठिण्य पातळी थोडीशी कमी झालेली वाटते, म्हणून प्रॅक्टिस करत असताना नेहमी लक्षात ठेवा 2024चे क्वेश्चन PYQ सॉल्व्ह करायचे आहेतच, त्याचबरोबर 2023च्या क्वेश्चनला सुद्धा इच अँड एव्हरी क्वेश्चनला आहे ना तुम्हाला या ठिकाणी सामोरं जावं लागणार आहे. त्यावेळेस तुमची खरी तयारी होईल. 2023चे पण क्वेश्चन सॉल्व्ह व्हायला पाहिजे, 2021 आणि 2019चे पण क्वेश्चन. ओके, चलो काय दिले, समान किंमत असलेल्या 2 वस्तूंवर अनुक्रमे 10% व 12% सूट दिल्यानंतर त्या 2 सुटीमधील फरक रुपये 12 आहे. तर वस्तूची छापील किंमत किती, वस्तूची काय विचारले छापील किंमत किती असं विचारले. 10% व 12% सूट दिल्यानंतर समान किंमत असलेल्या 2 वस्तूंवर, 2 वस्तूंची किंमत समान घेऊ. ओके, चला काय करू आपण सध्यासाठी समजून घ्या. वस्तूची किंमत आहे 200 रुपये. ओके, आणि दुसऱ्या वस्तूची पण किंमत किती आहे 200 रुपये. 2 वस्तूंच्या किमती समान असल्याच्यानंतर एकावरती 10% सूट दिली आणि एकावरती किती 12% सूट दिली. एकावरती किती 10% सूट, दुसऱ्यावरती 12% सूट. 10% सूट दिल्याच्या नंतर ही वस्तू किती रुपयाला बनते, 10% सूट दिल्याच्या नंतर ही बनते 180 ला, आणि 12% सूट दिल्याच्या नंतर तर या ठिकाणी 12% सूट किती होईल, तर 10% तर बनतात 20. ओके, आणि 2% बनतात 4, 24 रुपये बनतात. ओके, 24, तर 24 रुपये म्हणजे 176. मला सांगा या दोघांमधला डिफरन्स किती आहे 2%चा. दोन्ही टक्केवर मधला फरक किती आहे 2%चा. 180 आणि 176 मध्ये कितीचा फरक आहे 4 रुपयांचा फरक आहे. म्हणजेच 2% हे 4 रुपये एवढे झाले, 2% हे 4 रुपये एवढे झाले.
तर 1% हा किती रुपयाने एवढा झाला, 2 रुपये एवढा झाला. तर 100% किती झालं, 100% तर 200 रुपयाने एवढं झालं. सिंपल आहे. वस्तूची मूळ किंमत किती होती, 200. तर जो पर्सेंटेज मधला डिफरन्स असतो तोच अमाऊंट मधला डिफरन्स असतो. आणि आपल्याला काय सांगितलंय, 10%, 12% सूट दिल्यानंतर त्या दोन सुटीमधील फरक 12 रुपये आहे. आपल्याला डायरेक्ट सुटीमधला फरक सांगितलाय किती रुपये, 12 रुपये आहे. तर आपल्या दिलेल्या क्वेश्चनला सॉल्व्ह करत असताना आपण असं लिहू शकतो, काय लिहू शकतो, हे पहिल्या वस्तूवरती 10% सूट दिली आणि दुसऱ्या वस्तूवरती 12% सूट दिली. तर यांच्यामधला फरक किती आहे, 2%चा आहे. यांच्यामधला फरक किती, 2%चा आहे. आणि तो फरक किती रुपये म्हणून त्यांना सांगितले, त्यांना रुपयांमध्ये सांगितले किती, 12 रुपयांचा आहे. चलो, मी तुम्हाला आहे ना काही गोष्टी सांगितलेल्या होत्या. कुठल्याही संख्येचं 1% इज इक्वल टू 4 असेल. ओके, 10% इज इक्वल टू किती असतं, 40 असतं. ओके, 20% इज इक्वल टू दुप्पट झालं ना, 80 असतं. ओके, त्याच्यानंतर 30% इज इक्वल टू 4 त्रिकम 12, 120 असतं. ओके, आणि 100% बरोबर, 100% बरोबर किती असतं, 400 असतं. हे बाकी सगळं लिहायची आवश्यकताच नाही. 1% बरोबर 4 आहे, तर 100% बरोबर 400. आणि 400 बरोबर 100% असेल तर 400चं 1% किती असतं, 4 असतं. 2% बरोबर 12 आहे, तर 1% बरोबर किती झालं, 6 रुपये. आणि 1% बरोबर 6 आहे, तर 100% बरोबर किती झालं, 600 रुपये. आपल्याला काय विचारलंय, तर वस्तूंची छापील किंमत किती, छापील किमतीवरच सूट दिलं होतं ना, हीच ती छापील किंमत आहे. किती रुपये, 600 रुपये. दॅट इज द फायनल आन्सर. ओके, कुठलं कॅल्क्युलेशन करायची आवश्यकता नाही. ही बेसिक अंडरस्टँडिंग आहे, ही भौतिक समज आहे. ओके, आणि ही अभ्यास केल्याच्या नंतर प्राप्त होते. उगीच मी या ठिकाणी ना रामायण महाभारत सांगितल्यासारखं सांगतोय आणि तुम्ही मुंडी हलवताय, हा सर समजलं, असं होणार नाही. याच्यासाठी सुरुवातीपासून अभ्यास करावा लागतो, अगदी मुळापासून. ट्रिकच्या बेसिसवरती क्वेश्चन सॉल्व्ह होत नाहीत. तुम्ही पेपरमध्ये जाऊन अडकणार म्हणजे अडकणार, 100% लक्षात ठेवा मी काय सांगितलं. ओके, कोणत्याही ट्रिकच्या बेसवरती आहे ना कुठलाही पेपर कव्हर होत नाही. एखादा क्वेश्चनचा टाईप कव्हर करू शकता, तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ओके, तर पोपटपंची किंवा आहे ना फॉर्म्युले पाठ करून मी मॅथमॅटिक्स संपवेल, होणार नाही. मॅथमॅटिक्स हा फॉर्म्युल्यांचा विषय आहे, हेच मुळात चुकीचं आहे. फॉर्म्युले फॉर्म आपण केलेत, मॅथमॅटिक्स एका पॅटर्नमध्ये आहे. जसं आपल्या अवतीभोवती इतर सर्व गोष्टी असतात, जसं सायन्स आहे, जसं हिस्ट्री आहे, जसं जिओग्राफी आहे, तसं मॅथमॅटिक्स आहे. आणि विशेष मॅथमॅटिक्समध्ये कुठे एक्सेप्शन नाही. हिस्ट्रीमध्ये आहे एक्सेप्शन, अपवाद आहेत, भूगोलात अपवाद आहेत, सायन्समध्ये अपवाद आहेत. प्रत्येक गोष्टी आपल्या आयुष्यात आहे ना, आपलं आयुष्याच अपवादांनी भरलेलं आहे. मॅथमॅटिक्समध्ये अपवाद नाही आहे. 2+2=5 कधीही होत नाही. बट एक सांगतो, ज्यावेळेस आपण म्हणतो की मी एका दिवशी बघा 100 + 100 = 200 होता, माहिती आहे, मॅथमॅटिकल रूल आहे आणि आन्सर हेच येतं. बट लाईफमध्ये आपण ठरवलं, आपण असंच 100 आहे ना, काय करू, आपल्या पिगी बँकमध्ये, आपल्या पॉकेट मनीमध्ये आहे ना ऍड करत जाऊन महिन्याच्या शेवटी आहे ना पैसे जमा होतील. किती, 100 रुपये 100 रुपये 100 रुपये असे 30 दिवस जमा केले आपण, तर किती जमा होतील, 3000 रुपये जमा होतील. बट हे 3000 न होता 2000 होतात, कधी कधी हे 1500 होतात. बिकॉज आपल्या लाईफमध्ये ना राहू केतू असतो. आपल्या पिगी बँकला आहे ना खाली एक होल आहे, त्यातून कोणीतरी पैसे काढते हे आपल्याला माहिती नाही. किंवा आपल्याला एखादी अडचण आली, आपल्याला एखाद्याला आहे ना काय म्हणतो आपण आहे ना बर्थडे पार्टी द्यायची आहे, यातले 500 काढून घेतले, तर हा हिशोब 3000 कधी लागत नाही. ही लाईफ आहे, 3000 न होणं ही लाईफ आहे. आणि 100 × 30 = 3000 हे मॅथमॅटिक्स आहे. बट 100 × 30 कधी 2000 होतं, कधी 1500 होतं, कधी ते 1875 होईल, हे लाईफ आहे. त्या 30 दिवसांमध्ये आहे ना काय काय गोष्टी आपल्या समोर आयुष्याने मांडून ठेवलेले आहेत हे आपल्याला माहीत नाही. आपणच 30व्या दिवशी जिवंत आहोत किंवा नाही याची पण गॅरंटी नाहीये. म्हणून कुठल्याही गोष्टीमुळे घंटा लाईफमध्ये फरक पडणार नाही. काय करायचं, आज काय करायचं हे ठरवा आणि ती गोष्ट करा. आणि गोष्टी आहे ना भविष्यातल्या गोष्टी डोळ्यासमोर जर ठेवलात तर आज आपल्याला योग्यच करायचं आहे हे निश्चित होतं आणि आपण एका चांगल्या मार्गावरती राहतो. चलो पुढचा क्वेश्चन. एका दुकानदाराने 5 वस्तूंच्या खरेदीवर 1 वस्तू फ्री दिली. काय, एका दुकानदाराने 5 वस्तूंच्या खरेदीवर 1 वस्तू फ्री दिली, तर शेकडा किती टक्के सूट दिली असं म्हणले. चलो सेम 5 वस्तू घेतलेल्या आहेत, तर या ठिकाणी मी वस्तू लिहितो, वस्तू आणि दर. ओके, 1 वस्तू 1 रुपयाला आहे. ओके, तर खरेदी केल्यात किती,
5 वस्तू, त्यांचा दर किती झाला? 5 रुपये झाला. तर त्याच्यानंतर त्यानं एक वस्तू काय दिली आपल्याला? फ्री दिलेला आहे. ओके, फ्री मध्ये त्यांनी काय केलं? एक वस्तू दिलं आपल्याला. तर टोटल किती रुपये झाले? 6. सॉरी, टोटल वस्तू किती झाल्या? 6 रुपये. मग यांची छापील किंमत, 1 रुपयाला एक वस्तू आहे, तर 6 रुपयांचे 6 वस्तूंचं दर काय होतो? 6 रुपये होतो. ही छापील किंमत आहे. बट त्यांना आपल्याला काय दिले? सूट दिले. ओके, आणि त्यांना आपल्याकडून 6 रुपये न घेता काय घेतलंय? 5 रुपये घेतले. मग हे 6 रुपये काय आहे सर? ह्या 6 रुपयाला काय म्हणायचं? या 6 रुपयाला म्हणायचं छापील किंमत. छापील किमतीवरती सूट दिले आणि या 6 वस्तूंचे त्यांनी किती रुपये घेतले? 5 रुपये घेतलेत. ओके, किती घेतलेत? 5 रुपये. तर आपल्याला काय म्हणले? हा, वस्तूंच्या खरेदीवर एक वस्तू फ्री दिली, तर शेकडा किती टक्के सूट दिली? तर आपल्याला 5 रुपयांवरती किती रुपयाची या ठिकाणी? हा, 5 रुपयांवरती सूट कितीची दिली? 1 ची दिलेली आहे या ठिकाणी. म्हणून शेकडा सूट बरोबर 1/5 गुणिले 100, दॅट इज 20%. हे या क्वेश्चनचं काय आहे? आन्सर आहे. दिस इज युअर क्वेश्चन नंबर 7. हे 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे या ठिकाणी. ओके, डाऊट नसेल तर क्वेश्चन नंबर 8 या ठिकाणी आपल्या स्क्रीनवरती आहे. एक वस्तू तिच्या खरेदी किमतीच्या 10% तोट्याने विकली. एक वस्तू किती? तिच्या खरेदी किमतीच्या 10% तोट्याने विकली. जर ती वस्तू 135 रुपये जास्त रकमेने विकली असती तर झालेल्या तोट्याच्या 50% नफा झाला असता. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? कोल्हापूर SRPF ने एकदम तगडा क्वेश्चन विचारलाय. गट क्रमांक 16 या ठिकाणी 2024चा क्वेश्चन आहे. 2024 गेले का या ठिकाणी? ओके, चलो, हरकत नाही. एक वस्तू तिच्या खरेदी किमतीच्या 10% तोट्याने विकली. तर समजा वस्तू किती रुपयाची? 100 रुपयाची. वस्तू किती रुपयाची? 100 रुपयाची. 10% तोटा झाला. 10% काय झालंय? तोटा झालेला. 10% तोटा झालेला असेल तर 100 रुपयाची वस्तू किती रुपयाला भेटली? 90 रुपयाला. किती रुपयाला? 90 रुपयाला. जर ती वस्तू 135 रुपये जास्त रकमेने विकली असती तर तोट्याच्या 50% नफा झाला असता. तोटा किती रुपये झालाय? 10 रुपये झालाय. तोटा किती रुपये झालाय? 10 रुपये. जर 135 रुपये जास्त घेतली असते तर 5% काय झाला असता? 10 रुपयाच्या तोट्याच्या 50%. तोटा 10 रुपये झालाय. तोट्याच्या 50% नफा म्हणजे किती? 5 रुपये नफा झाला असता. 5 रुपये नफा होतो म्हणजे 105. ओके, 90 105. 90 ला विकल्यामुळे तोटा होतो, 105 ला विकल्यामुळे नफा होतो. मात्र किती रुपये जास्त घेतल्यावर? 135 रुपये जास्त घेतल्याच्या नंतर. तर हा टक्केवारीमधला फरक 90 टक्केवारीमधला फरक किती टक्क्यांचा फरक आहे? किती टक्क्यांचा फरक आहे? 15%. आणि किती, कोणत्या किमती एवढा आहे? 135 या किमती एवढा आहे. सो द सोल्युशन इज, तर सोल्युशन काय? जर 15% बरोबर किती होतात? 135 होतात. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? खरेदी किंमत तर 100% असते ना, 100%. ओके, तर 1% काढू शकतो. 15% बरोबर 135 आहे. 15 × 15 15 9 35. 15 9 किती? 35. तर 1% बरोबर किती? 9 रुपये झाले. तर 100% बरोबर किती? 100% बरोबर 900 रुपये झाले. कॅल्क्युलेशन करून सुद्धा आहे ना याचा आन्सर आपण काढू शकतो. बट कॅल्क्युलेशनची आवश्यकता नाही. पर्सेंटेजमध्ये आहे ना, ज्यांना आहे ना महारथ प्राप्त झालेला आहे, महारथ म्हणणार नाही, थोडंसं प्रॅक्टिसमध्ये ना परफेक्शन आपल्या आलेलं आहे. आपण इझिली सांगू शकतो. इफ 15% इज इक्वल टू 135, देन 1% इज इक्वल टू 9 अँड 100% इज इक्वल टू 900. सो 900 हे काय आहे? आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर आहे. क्लिअर अँड कट. ओके, चल पुढचा क्वेश्चन. तर या ठिकाणी क्वेश्चन वाचून घ्या. काय म्हणलं आपल्याला? एका वस्तूची विक्री किंमत खरेदी किमतीच्या 805 पट आहे, तर शेकडा नफा किती? एका वस्तूची काय विक्री किंमत खरेदी किमतीच्या 805 पट. विक्री किंमत जे दिले ते लिहू. विक्री किंमत हे खरेदी किमतीच्या साठी हे किती पट? 805 पट आहे. 805 पट. तर आपण काय करणार? चलो, तर काय करा, या दोघांना इथंच असू द्या. गुणाकारातली खरेदी किंमत भागाकार म्हणून, विक्री किंमत भागिले खरेदी किंमत आणि बरोबर चिन्हाच्या पलीकडे 8/5 राहिले. खरेदी किंमत 5 रुपये. खरेदी किंमत किती आहे? 5 रुपये. खरेदी किंमत बरोबर 5 रुपये. वस्तू विकली कितीला? विक्री किंमत बरोबर 8 रुपये. नफा झाला का तोटा? नफा झालाय. नफा बरोबर 3 रुपये. तर नफा हा कशावरती झालेला असतो? नफा हा कशावरती झालेला असतो? खरेदी किमतीवरती. सो शेकडा नफा बरोबर नफा झालाय 3 रुपये, खरेदी किंमत 5 रुपये गुणिले 100
या ठिकाणी 5 1 5 5 2 10 20 त्रिक 60% काय आहे प्रॉफिट आहे. 60% काय आहे प्रॉफिट आहे. एरो वरी दाखवा. 60% काय झालेला आहे नफा झालेला आहे. हा आहे क्वेश्चन नंबर 9 चं या ठिकाणी सोल्युशन. ओके फोकस ठेवा, फक्त क्वेश्चन वरती फोकस ठेवा. ओके आव्हान तर खूप जास्त बोलणं झाले. ओके चलो क्वेश्चन नंबर 10. 25 पेन्सिली 25 रुपयास विकल्याने शेकडा 25% नफा झाला तर एकूण नफा किती झाला. 25 रुपयाला विकल्याने किती विकलंय याच्याशी घेणं देणं नाही. ओके किती वस्तू होत्या. 25 रुपयाला विकल्याने शेकडा 25% नफा झाला. 25% नफा झाला म्हणजेच ती विक्री किंमत किती झाली 125%. तर 25 रुपये हे किती टक्के 125%. तर 1% काढू शकतो आपण. ओके नफा विचारलाय. 25 रुपये हे 125% आहे. तर आपल्याला नफा काढायचा आहे. नफा किती आहे याच्यामधला 25%. तर याचं 25% काढायचं आहे एक्स. ओके सॉल्व करा चला. काय एक्स गुणिले 125 बरोबर 25 गुणिले 25. 25 1 25 25 5 1600 5 1 5 5 5 25. एक्स बरोबर किती 5 रुपये. एक्स बरोबर किती 5 रुपये. आपण काय काढलंय नफा काढलेला आहे. लक्षात येते 25% नफा झाला. किती झाला 25% नफा झाला. तर विक्री किंमत काय म्हणतो आपण विक्री किंमत असते 125%. तर 125% हे 25 रुपये. तर आपण किती काढलं 25% काढलं. म्हणजेच आपण काय काढला झालेला नफा किती रुपये आहे हे काढलं. ते किती आलं 5 रुपये आलेलं आहे या ठिकाणी. क्लिअर आहे. दिस इज आर फायनल आन्सर. 5 रुपये या ठिकाणी नफा झालेला आहे. आणि अशा पद्धतीने 2024चे जेवढे PYQ होते जेवढ्या टाईपचे कुठलाही टाईपचा क्वेश्चन काढून बघा. 44,000चं बुक बघा. सचिन ढवळे सरांचं बुक असेल, सतीश वसे सरांचं असेल, कुठलंही दर्जेदार म्हणजे ना क्वेश्चन बँक घ्या. त्यातले क्वेश्चन चेक करा. एकही टाईपचं क्वेश्चन आपण शिल्लक ठेवलेलं नाहीये. आणि जे की प्रॉमिस व्हिडिओचे आहे ना सुरुवातीला मी केलं होतं या लेक्चर सिरीजच्या सुरुवातीला केलं होतं. तुम्हा विद्यार्थ्यांना या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं रिसर्च करायची किंवा ॲनालिसिस करत बसायची आवश्यकता नाही. प्रत्येक टाईपचा क्वेश्चन कोणत्या पद्धतीने सॉल्व्ह केला जाईल याचे बेसिक्स पण शिकवेन आणि प्रत्येक टाईपचा PYQ या ठिकाणी तुमच्याकडून सॉल्व्ह करून घेईन. हे या पद्धतीने या ठिकाणी सोल्युशन दिले. आय होप तुमच्या तयारीमध्ये खूप जास्त या गोष्टी मदत करतील आणि सेशन संपल्याच्या नंतर तुमच्या चेहऱ्यावरती ना समाधान असेल की आज अभ्यास झालेला आहे आपला व्यवस्थित एकदम. कुठलाही टाईप आपण शिल्लक ठेवलेलं नाही. आणि आगामी येणाऱ्या पेपरमध्ये कोणताही क्वेश्चन येतो जर तो नफा तोटावरचा असेल, पर्सेंटेजवरचा असेल म्हणजे टक्केवारीवरचा किंवा गुणोत्तर प्रमाणावरला असेल याच्यामध्ये तिळमात्र शंका असणार नाही की क्वेश्चन सॉल्व्ह होणार नाही. 100% ना क्वेश्चन फोडून यायचे. आणि जर तुम्हाला खरंच या गोष्टींचा उपयोग झालेला असेल तर तुमचं प्रेम जे आहे ते कमेंट्समध्ये व्यक्त करा, व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. तर आजच्या सेशनमध्ये याच ठिकाणी थांबू. विश्रांती घेऊ. स्वस्थ राहा, मस्त राहा आणि अभ्यास करत राहा. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.